नमस्कार, मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण थंडी स्पेशल खारीक खोबऱ्याचे म्हणजेच डिंकाचे लाडू बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणारे जे साहित्य आहे तर या इथं मी सर्व काही काढून घेतलेलं आहे। अर्धा किलो खारीक, अर्धा किलो खोबरं याचं जे मिश्रण आहे ते दळून आणलेलं आहे। त्याचबरोबर 1 किलो गूळ, 2 वाटी गव्हाचं पीठ, 100 ग्रॅम अक्रोड घेतलेले आहेत, 100 ग्रॅम गोडंबी घेतली, 100 ग्रॅम डिंक घेतलेला आहे आणि पावशेर बदाम, पावशेर काजू आणि अर्धा किलो गावठी तूप घेतलेलं आहे। तर आता या इथं मी सर्व साहित्य तर तुम्हाला सांगितलेलंच आहे। तर इथं कढईमध्ये पहिले मी सर्व ड्रायफ्रूट्स थोडं थोडं तूप टाकून अगदी छान असं भाजून घ्यायचं आहे। तर प्रत्येक जे जिन्नस आहे ना ते आपण थोडी थोडी भाजूनच घ्यायचे आहे। यामुळे काय होतं तर त्याची जी चव आहे ना ती आणखीनच छान लागते आणि जास्त दिवस देखील हे लाडू टिकतात। तर थंडीमध्ये आपण हे जे लाडू आहेत ना ते आवर्जून करायलाच पाहिजे। मी दरवर्षी बनवते, परंतु गेल्या वर्षी काही बनवलेच नव्हते, कारण ते एकदा राहून गेलं की ते राहूनच जातं। पहिले बदाम भाजून घेतले, त्यानंतर थोडे थोडे काजू देखील छान असे डाग पडेपर्यंत मस्त भाजून घेतले आणि ही जी प्रोसेस आहे ना भाजण्याची ती पूर्णपणे लो टू मिडियम हीटवरतीच आपण ही करून घ्यायची आहे। त्यानंतर लगेचच मी आता इथं अक्रोड देखील भाजायला घेतलेले आहेत। आपल्या मुलांना अक्रोड खाणं, गोडंबी खाणं, त्याचबरोबर डिंक वगैरे हे जे आहे ना ते सांधेदुखीच्या मजबूतीसाठी म्हणजे सांधे मजबूत होण्यासाठी थंडीमध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या अवश्य खायला पाहिजेत। आपण डायरेक्ट अक्रोड दिले तर मुलं खाणार नाहीत, त्यामुळे आपण जर लाडू बनवून अशा पद्धतीने त्यांना खाऊ घातलं तर नक्कीच म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला खूप जास्त फायदे होतात। लहान मुलंच काय, अगदी थोरा मोठ्यांना देखील हे लाडू अत्यंत गुणकारी आहेत आणि पौष्टिक आहेत। तुम्ही यामध्ये मेथी देखील घालू शकता, परंतु या इथं मी काही मेथी वगैरे घालणार नाही, कारण ते कडू होतात आणि कडू झाल्यानंतर मुलगा माझा खात नाही। त्यासाठी मग मी इथं फक्त ड्रायफ्रूट्स, खारीक खोबरं आणि गूळ वगैरे घालून असंच अगदी छान पद्धतीने बनवणार आहे। तर सर्व ड्रायफ्रूट्स आता थोडं थोडं तूप टाकून छान भाजून घेतले। त्यानंतर आता वेळ आहे, हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर ते भाजण्यासाठी ना अगदी बराच वेळ लागतो। म्हणजे खूप, माझं तर म्हणणं असं आहे की पूर्ण लाडू बनवण्यासाठीचा जो निम्मा वेळ आहे ना तो या पिठासाठीच जातो। अगदी शांत मन करून आपण हे जे पीठ आहे ना ते छान असं भाजून घ्यायचं। सुरुवातीला फक्त आपण कमी गॅसवरती हे पीठ भाजून घ्यायचं आणि हलकंसं भाजत भाजत आल्यानंतर आपण तूप टाकायचं आणि पुन्हा छान मिक्स करून अगदी लालसर रंगावरती आपण हे गव्हाचं पीठ जे आहे ना ते भाजून घ्यायचं। जर तुम्ही गहू भाजून ते दळून आणले तर त्या पिठाला जास्त वेळ भाजण्याची गरज भासत नाही, परंतु डायरेक्ट आपण गव्हाचं पीठ घालतोय तर ते व्यवस्थितच भाजलं पाहिजे, नाहीतर आपले जे लाडू आहेत ना ते अगदी असे कच्चे कच्चे लागतात, म्हणजे चव चांगली येत नाही। त्यासाठी आपण या पद्धतीने अगदी म्हणजे शांत मनाने हे जे पीठ आहे ना ते छान असं भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता अगदी छान असा पिठाचा कलर चेंज झाला आहे। आता पीठ मी लगेचच बाजूला काढून घेते। या ज्या गोष्टी आहेत ना त्या अगदी काळजीपूर्वक करायच्या आहेत आणि शेवटी देखील मी तुम्हाला एक गोष्ट सांगणारच आहे। तर आता पीठ देखील छान भाजून घेतलंय, तर हे जे खारीक खोबरं दळून आणलेलं आहे ना ते देखील आपल्याला थोडं थोडं भाजून घ्यायचं आहे, जास्त देखील नाही आणि डायरेक्ट तर वापरायचंच नाही। डायरेक्ट वापरल्यानंतर त्याची चव आहे ना ती तेवढी खास लागत नाही। त्यासाठी आपण थोडंसं थोडं थोडं तूप टाकून अगदी हलक्या हाताने हलवत कमी गॅसवरती अगदी छान असं आपण हे खारीक खोबऱ्याचा जो खिसा आहे ना तो भाजून घ्यायचा आहे। आपण सर्व जे पदार्थ इथं घेतलेले आहेत ना ते थोडे थोडे भाजल्यानंतर नंतर त्याच्यामध्ये तूप टाकायचं। यामुळे जो तुपाचा वास आहे ना, जी तुपाची चव आहे ना ती देखील खूप छान पद्धतीने त्या पदार्थामध्ये मुरते आणि खायला देखील तितकंच छान लागतं। कधीही आपण तूप डायरेक्ट न टाकता थोडंसं भाजल्यानंतर टाकायचं, यामुळे आणखीनच चव छान लागते। तर गव्हाचं पीठ मी आता भाजून घेतलं होतं, ते थंड करण्यासाठी ज्या पाटीमध्ये ठेवलेलं होतं ना त्याच पाटीमध्ये इथं मी आता हे खारीक खोबरं देखील छान भाजून ते देखील थंड करण्यासाठी ठेवायचं आहे। ही लाडूची जी प्रोसेस आहे ना ती बऱ्यापैकी वेळखाऊ आहे आणि आपण व्यवस्थित शांत मनाने केले तरच हे लाडू छान बनतात। आता सर्व जिन्नस भाजून झालेले होतेच, फक्त आता डिंक भाजायचं बाकी होता। तर त्यासाठी या इथं मी कढई छान व्यवस्थित पुसून घेते, कारण तेलकट तुपकट भांडी जी आहेत ना ती खूप जास्त पडतात आणि शेवटी मी जो डिंक आहे ना तो तळण्यासाठी ठेवलेला होता, कारण मी दरवर्षी करते त्यामुळे आता लक्षात येऊन गेले की किती भांडी भरली पाहिजे, त्याचबरोबर कोणत्या गोष्टी कधी केल्या तर आपल्याला ते सोयीचं पडेल। यासाठी आता मी शेवटी इथं डिंक तळण्यासाठी घेतलेला आहे। तर तूप
टाकून घेतलेलं आहे आणि तूप थोडंसं हलकंसं गरम झालं की त्यामध्ये एक डिंकाचा तुकडा टाकून पाहते. हा जो डिंक आहे ना तो गावठी डिंक आहे, म्हणजे छोटा छोटा, त्यामुळे तो तळल्यानंतर थोडासा लाल होतो आहे आणि यापेक्षा मोठा देखील होता, परंतु हा जो डिंक आहे ना तो म्हणजे जास्त इफेक्टिव्ह आहे, त्यामुळे मी हा छोटा छोटा डिंक घेतलेला आहे आणि तो देखील आता मी छान असा भाजून घेणार आहे. भाजून म्हणजेच तळून. तर डिंक तळताना आपण गॅसची जी फ्लेम आहे ना ती फुल ठेवायची, जेणेकरून तो पटकन असा फुलला जातो. नाहीतर तो मग सुरुवातीला एकदा तो असा नरम पडला की मग तो चिवट होऊन जातो. त्यामुळे तो तळताना आपण गॅसची जी फ्लेम आहे ना ती मोठीच ठेवायची. आणि सर्व आता इथं डिंक मी तळून घेतलेला आहे, तो देखील गरम आहे, तर तो देखील थंड करण्यासाठी ठेवायचा आहे. आता सर्व पदार्थ इथं थंड झालेले आहेत. तर आता एक एक करत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व काही वाटून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण जो डिंक आहे ना तो दळून घ्यायचा, म्हणजेच तो बारीक करून घ्यायचा, जेणेकरून त्यामध्ये जे तूप आहे ना ते खूप जास्त भांड्याला लागतं. आणि नंतर जर आपण ड्रायफ्रूट्स बारीक केले तर मग जे एक्स्ट्राचं तूप आहे भांड्याचं ते देखील ड्रायफ्रूट्सला लागतं आणि त्याच्यामुळं मग जास्त भांडी देखील तेलकट होत नाहीत आणि वेस्ट देखील कुठल्याच गोष्टी जात नाहीत. तर इथं आता डिंक मी छान असा बारीक करून घेतला आहे, तो देखील सेपरेट ठेवायचा आणि नेहमी डिंक आपण सेपरेटच बारीक करून घ्यायचा, जेणेकरून जर आपण एखाद्या वेळेस चुकून ड्रायफ्रूट्समध्ये टाकलं तर ते पूर्ण बारीकही होत नाही आणि सगळा गोंधळ होऊन जातो. त्यासाठी डिंक नेहमी सेपरेटच आपण बारीक करून घ्यायचा. आता हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ना तर ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्याची देखील छान अशी पूड करून घेते. एकदम बारीक देखील नाही आणि जास्त जाडसर देखील नाही, अशा पद्धतीची आपण इथं थोडीशी भरड टाईप आपण इथं पावडर बनवून घ्यायची आहे. सर्व ड्रायफ्रूट्स दळण्यासाठी बराच वेळ लागणार होता, तर त्यासाठी मी या इथं थोडंसं दाखवलं आहे. आणि हे जे ड्रायफ्रूट्स वगैरे आपण जेव्हा मिक्सरला दळून घेतो ना तेव्हा सगळं म्हणजे तुपाचा म्हणजे जो वास आहे तो तूप इकडं तिकडं होतं, हाताला लागलेलं असतं. एखादी व्यक्ती जर आपल्याला मदतीला असेल तर एवढा गोंधळ होत नाही. तर इथं फायनली आता ड्रायफ्रूट्स सर्व मी बारीक करून घेतलेले आहेत आणि जे खारीक खोबऱ्याचं जे दळलेलं मिश्रण आहे, त्याचबरोबर पीठ आहे आणि हे ड्रायफ्रूट्स, या ज्या सर्व गोष्टी आहेत ना त्या व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायच्या आहेत. सर्व जिन्नस एकमेकांमध्ये मिक्स झाल्या तर व्यवस्थित लाडू होतात आणि चव देखील छान लागते. जर आपण व्यवस्थित मिक्स नाही केलं तर मग थोडंसं वेगळं होऊ शकतं. त्यासाठी आपण एवढा खर्च करतोय, एवढे छान लाडू बनवतोय, तर ते व्यवस्थित केलं पाहिजे. तर आता इथं सर्व मी ड्रायफ्रूट्सची पूड जी आहे ना ती देखील टाकलेली आहे. त्याचबरोबर डिंक जो आहे ना तो देखील लगेचच टाकून घ्यायचा आहे. आता हे साधारणतः 1 किलो प्रमाण होतं लाडूचं, तर ते जवळपास 3.5 किलोच्या पुढं झाले असतील. एवढ्या सर्व गोष्टी टाकल्यानंतर त्याचं जे माप आहे ना ते बऱ्यापैकी जास्त होतं आणि थंडीमध्ये हे पौष्टिक असे लाडू आपण एकदा तरी अवश्य बनवायला पाहिजे. आपण या गोष्टी वारंवार करत नाही, कारण त्या वेळखाऊ आहेत, त्याचबरोबर खर्चिक देखील आहेत आणि एवढा खर्च केला आहे तर मुलांनी देखील आवडीने खाल्लं पाहिजे. या ज्या गोष्टी आहेत ना त्या नेहमी म्हणजे आपण विचार करूनच करत असतो. तर आता इथं मी डब्यातलं जे तूप आहे ना ते देखील इथं काढून घेतलेलं आहे. 2-3 चमचे थोडंसं ठेवलं आहे, कारण लगेचच मला तूप करायला वेळ नसणार आहे, त्याच्यामुळं थोडंसं तूप ठेवलं आहे. जवळपास ते अर्धा किलोच्या थोडंसं पुढं असेल, त्याच्यासाठी थोडंसं ठेवलं आहे. आणि इथं तूप छान मेल्ट झालं की त्यामध्ये आता आपण जो 1 किलो गूळ कापून घेतलेला होता ना तो देखील टाकून घ्यायचा आहे. आता इथली जी प्रोसेस आहे ना याच्या पुढची, ती इतकी महत्त्वाची आहे की त्याच्यामध्ये एका व्यक्तीचं तर हे कामच नाही, परंतु मी एकटीने हे सर्व जे लाडू आहेत ना ते केलेले आहेत. तर तूप अगदी गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये गूळ टाकला, गूळ छान असा मेल्ट झाला आणि गूळ मेल्ट झाल्यानंतर अशा पद्धतीने तो पूर्ण गूळ वरती येतो आणि आपलं हे जे म्हणजे गुळाचं पाक जो आहे ना तो तयार होतो. ही जी प्रोसेस आहे ना ती अगदी महत्त्वाची आहे. एवढी प्रोसेस झाल्यानंतर आपण लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे जे तूप आणि गुळाचं मिश्रण आहे ना ते आपण त्या सर्व आपण जी पावडर बनवून घेतलेली आहे ना त्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे. ही प्रोसेस करताना आपण आपली स्वतःची देखील व्यवस्थित काळजी घ्यायची आहे, कारण मला थोडासा चटका बसला, म्हणजे फोड आला आहे बऱ्यापैकी मोठा माझ्या हाताला. त्याच्यामुळं आपण ही जी प्रोसेस आहे ना, कारण तूप गूळ हे जे गरम असतं आणि चटका बसला की मग एकदम फोड तरी येतो किंवा मग तिथं बऱ्यापैकी भाजलं जातं. त्यासाठी अवश्य आपण आपली स्वतःची काळजी घेऊन या गोष्टी करायच्या आहेत. तर आता ही जी प्रोसेस आहे ना याच्या पुढची देखील, म्हणजे आता मी जे मिक्स करताना तुम्हाला दिसते ना हे देखील खूप फास्ट करावं लागतं, नाहीतर मग ते गूळ आणि तूप एका साईडला राहतं. व्यवस्थित जर मिक्स नाही केलं तर ते लाडू एकसारखे बनत नाहीत.
तर इथं आता मी छान असं व्यवस्थित सर्व काही मिक्स करून घेते आणि त्यानंतर मग लगेचच लाडू वळायला घ्यायचे आहेत. हे लाडू वळण्यासाठी देखील झटपटच वळावे लागतात, कारण आपण यामध्ये साधा एक पाण्याचा थेंब देखील टाकलेला नसतो. त्याच्यामुळे ते वळायला खूप जास्त प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतात जर आपण पटपट नाही बांधलेत तर. तर आता इथं व्यवस्थित असं मिक्स करून घेतले आणि लगेचच मी लाडू बनवायला घेतलेत. सुरुवातीला लाडू अगदी छान असे बनले जातात, परंतु आता एकटे असल्यामुळं मी अर्धे झाल्यानंतर मग ते व्यवस्थित वळले जात नव्हते किंवा पटकन त्याचा गोळा असा छान होत नव्हता. आणि सुरुवातीला ते वळले जातात तेव्हा ते इतकं गरम असतं की आपल्या हाताला म्हणजे अगदी चटके बसतात आणि पूर्ण हात वगैरे सर्व काही लाल होतो. आता एवढं हेल्दी खायचं आहे तर थोडाफार तर त्रास होणारच आहे. तुम्हाला इथं दिसत असतील माझे हात देखील खूप जास्त लाल झाले होते. इथं मी पटपट असे लाडू आता सर्व वळून घेते आणि त्यानंतर भेटते. तर आपले इथं छान असे लाडू तयार झालेत आणि हे लाडू बनवण्यासाठी मला संपूर्ण वेळ जो आहे तो 3 तासांचा लागला. त्याचबरोबर हे लाडू वळण्यासाठी जवळपास 1.25 तास मला एकटीला गेलं. असे लाडू बनवण्यासाठी एखादा आपल्याला जोडीला जर असेल तर ते पटकन बांधले जातात. शेवटी ते बांधले जात नाही, त्याच्यामुळं खूप जास्त त्रास होतो. तर अगदी मस्त असे आपल्या इथं लाडू तयार आहेत थंडीचे. तर तुम्ही देखील या पद्धतीने नक्की बनवून पहा.